धुळे जिल्ह्यामध्ये महायुती आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः अत्यंत नियोजनबद्ध काम आमचं चालू आहे। आपण पाहिलं की काल दोंडाईच्या शहरामध्ये सर्व आमचे उमेदवारी अर्ज दाखल झाले। आज सकाळी शिंदखेड्यामध्ये झालं, आज दुपारच्या सत्रामध्ये शिरपूरला झालं, उद्या 17 तारखेला पिंपळनेरला फॉर्म भरण्याचं काम होणार आहे। आणि प्रत्येक नगरपालिकेला पालक म्हणून आमचा एक जबाबदार आमदार, एक नेता, एक टीम सहित घेऊन तिथे हजर आहे। भारतीय जनता पार्टीची पसंती इथल्या धुळे जिल्ह्याच्या जनतेने कायमच केली। मला असं वाटतं की चारही नगरपालिकेमध्ये 100% भाजपा करण्याचा आमचा संकल्प आहे। आणि कालचा बिहारचा निकाल त्याच्यामध्ये दुधात साखर झालाय, जनतेमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झालाय आणि मग एकतर्फी निकाल लागू शकतात अशी परिस्थिती आहे। परंतु आम्ही सारे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला शोभेल तसा निकाल हा धुळे जिल्ह्यामधनं लागेल। ते चालणार नाही कुठलाही, महायुती असो कोई युती असो, इथे समीकरण चालणार नाही। कारण विकासाचे विचारधाराचे लोक आहे, इथे गुंडगिरी नाही आहे, इथे शांती आहे, इथे काम चांगलं चाललंय, पिण्याचं पाणी टाइम टू टाइम मिळतंय, सकाळी 5 वाजेला चालू होते, 11 वाजेला बंद होते। कोणी असं सांगू शकत नाही की आज रोजी मला पाणी नाही मिळालं। छोटेसे ग्रामीण भागामध्ये काय 3-4-5 चीज आहे, रोड पाहिजे, गटर पाहिजे, लाईट पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, एज्युकेशन पाहिजे आणि गार्डन वगैरे पाहिजे, फिरायला जागा पाहिजे, गुंडागिरी नको, हे सगळी चीज शिरपूरला अवेलेबल आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।